नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज आमच्या मनीचा बर्थडे आहे, मोमोचा बर्थडे आहे 3 एप्रिल. आज आम्ही तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि तिला खेळवणार आहोत, तिच्या फेवरेट ठिकाणी जाणार आहोत. तर तिचा बर्थडे जेवढा छान करता येईल तेवढा आम्ही सेलिब्रेट करण्याचा ट्राय करणार आहोत. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8, 8:30 आणि आम्ही तिला एका मस्त ऑफलिश पार्कमध्ये घेऊन आलो आहे, जे आमच्या इथून चालत अर्ध्या तासावरती आहे. तर आता आम्ही तिकडे आलेलो आहोत. तिकडे बरेचसे डॉग्स येतात कधी कधी खेळायला. तर छान ती जर तिकडे डॉग्स असेल तर त्यांच्यावर खेळेल. पण सकाळी आम्ही काही 1-2 क्लिप्स शूट केलेले आहेत तिच्या, तर त्या तुम्ही बघून घ्या आणि थोड्याच वेळात परत भेटूया. गुड मॉर्निंग. कोझी कोझी होऊन कोण झोपलंय? आज कोणाचा तरी हॅपी बर्थडे आहे. मम्मा चला उठा, कमॉन उठा. हॅपी बर्थडे कर, हॅपी बर्थडे कर. चला चला चला, जायचंय ना खेळायला गार्डनमध्ये, खेळायला जायचंय ना गार्डनमध्ये. चल चल लवकर उठा, चला चल उठ, उठा उठा उठा. ये अरे परत झोपायचंय. मोमो काय हवंय तुला? काय हवंय? खाऊचा डब्बा आहे मोमोचा. कोणतं हवंय? कोणतं हवंय तुला? ओके गो, ते आवडलं. आधी हॅपी बर्थडे कर, आधी हॅपी बर्थडे कर, हॅपी बर्थडे कर. मोमो असं नाही, हॅपी बर्थडे कर. गुड गर्ल. फिनिश. ओके फिनिश. इथे ध्यान लावून बसू नकोस आता. आणि इथे तुम्हाला त्या साईडला दिसत असतील बरेचसे डॉग्स आणि प्ले एरिया त्यांनी बनवला आहे. हा जो एरिया आहे हा ऑफलिश एरिया आहे डॉग्ससाठी, जिथे आम्ही तिला नेहमी घेऊन येतो. आणि तिथे बरेचसे डॉग दिसत असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की आपण ती त्यांच्याशी का नाही खेळते. तर तिकडे ॲक्च्युली त्यांचे क्लासेस चालू आहेत. तर बेसिकली 1-1.5 तास ह्यांचा क्लास चालतो मंडे आणि थर्सडेला. आणि त्याच्यामध्ये ते बेसिकली ट्रेनिंग्स देतात डॉगना की कसं खेळायचं किंवा बाकीच्या डॉगशी कसं सोशलाईज व्हायचं. आणि त्याची जस्ट आम्ही इन्क्वायरी करून आलो आत्ता. तर 30 फ्रँक्स आहेत पर सेशनचे. तर आम्हाला खूप छान वाटली ती गोष्ट आणि लकीली आज आम्ही इथे आलो त्यामुळे आम्हाला ही गोष्ट कळली तरी. तर आमचा जस्ट विचार आहे की हिला ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा तरी इथे ह्या क्लासेसला घेऊन यावं, जेणेकरून थोडी ट्रेनिंगही मिळेल तिला आणि बाकीचे डॉग्सही भेटतात. तर त्यांच्याशी थोडं सोशलायझेशन पण होतं, ओळखी होतात. आता आम्ही निघालो आहे आणि इथे ह्यांचे क्लासेस चालू आहे. तर बघूया, हळूच दाखवू शकले तर तुम्हाला. इथे लोकांना ॲक्च्युली ना आवडत नाही असं पटकन त्यांच्यावर कॅमेरा घेतलेला. दे आर नॉट ओके विथ दिस. सो आणि आपण पण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ते सगळे त्यांचे क्लासेस वगैरे चालू आहेत आणि तिथे मोमूच्या वर्गातली लोकं पण आहेत. शेवटच्या बेंचवर बसणारी असतात, मस्ती करणारी पोरं.
ती नक्कीच ह्या कोर्सला जाण्यापेक्षा त्या तिकडे जास्त खेळेल. छान वाटलं पण सकाळी सकाळी मस्त तिला खेळवलं आहे. दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. आता आम्ही घरी जातो आहे आणि मग घरी गेल्यावर छानपैकी तिला मम्मम देणार आहे चिकन बिर्याणी. आज थोडंसं वेगळं चिकन बिर्याणी, म्हणजे अगदी आपल्यासारखी स्पायसेस टाकून नाही, पण येस व्हेजिटेबल राईस नाही तिलाच. हां म्हणजे पुलाव, चिकन बिर्याणी किंवा पुलाव असं काहीतरी, व्हेजिटेबल्स आणि थोडे सौते करणार. चिकन आहे, डॉग फ्रेंडली चिकन बिर्याणी ऑफकोर्स. सो असं काहीतरी आहे वेगळं द्यायचा प्रयत्न. लेट्स सी, बघूया काय काय होतंय दिवसभरात. 1 hour later. आणि आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत. मी इथे मोमोच्या जेवणाची तयारी थोडीफार करूनच गेलेले. तर इथे आहे बॉइल्ड राईस, इथे आहे बॉइल्ड चिकन, त्यानंतर हे आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल, मी इथे व्हेजिटेबल्स बॉईल केलेले, त्यानंतर इथे आहे थोडीशी हळद आणि तिच्या कोट इम्प्रूव्ह होण्यासाठीचं एक औषध किंवा ते ऑइल म्हणू शकतो, आणि कोथिंबीर. तर सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा पॅन घ्यायचा, त्याच्यात 1 चमचाभर साधारण कोकोनट ऑइल टाकायचं आणि त्याच्यानंतर जे व्हेजिटेबल्स बॉईल केले तर ते मी इथे टाकते. तर त्यानंतर जे बॉईल केलेलं चिकन आहे ते मी इकडे टाकते आणि छान ह्याला सगळं मस्त असं परतवून घ्यायचं. बॉईल केल्यामुळे फार वेळ लागत नाही शिजायला. त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. व्हेजिटेबल ब्रॉथ आहे तर तो मी साधारण 1-2 चमचे टाकलेला आहे. इथून वरतून बॉइल्ड राईस मस्त असा स्प्रेड करते व्हेजिटेबल्स आणि चिकनवर, आणि त्याच्यानंतर एकदम लो फ्लेमवरती साधारण 1 ते 2 मिनटं फक्त त्याला शिजून द्यायचं की दॅट्स इट, आपली डॉग फ्रेंडली चिकन बिर्याणी रेडी. आणि जसं मी म्हणाले की तिचा कोट इम्प्रूव्ह करण्यासाठी मी वरून हे ऑइल टाकते आणि झालेली आहे आपली मस्तपैकी डॉग फ्रेंडली चिकन बिर्याणी रेडी. काय चिडली काय तिला? थांबून तिचं रेडी आहे ना. वा बुबू, आवडलं तुला? 1 minute 37 seconds later. आवडलं का मोमो? इथे बघ मोमो, आवडलं? आवडलं मम्मा? ये तोंड धुया आपण. चल चल तोंड पुसूया. ये कशी झोपली आहेस? तर ही थोडा वेळ झोपेल, तोपर्यंत आम्ही आवरून घेतो आणि मग केक बनवायचा आहे मोमोच्या बड्डेचा. केक खाणार ना? झोपेत पण खाणार ना बोलल्यावरती डोळे उघडतात. 3 hours later. काय बनवते वृषाली? आता आपण मोमोचा केक बनवतोय. मी रेसिपी बघितलेली, एक अंडी घेतलीत आणि मॅडम इथे बसलाय. मोमो, तुला माहितीये काय बनवतोय आम्ही? तुला माहितीये आम्ही काय बनवतोय? तुझ्यासाठी केक बनवतोय. केक ओव्हन चालू करून ठेवते 180 डिग्रीला, म्हणजे तो प्रीहीट होईल साधारण. आता आपण ह्याच्यात थोडं फ्लावर टाकूया. हे घेतलंय मी ओट्स फ्लावर. हे ग्रेटेड कॅरेट आहे आणि त्यानंतर थोडेसे मोमोचे खाऊ. थोडंसं आपण त्याच्यात कोकोनट ऑइल टाकूया. One hour later. वृषाली काढला तो, पण फारसा काही ग्रेट नाही झालाय तो. नाही, चांगला आलाय. हा म्हणजे फार फुगला नाहीये तो. आपण काही बेकिंग सोडा वगैरे टाकला काहीच नाही टाकलंय. सो ह्याच्यावर मी थोडंसं ते योगर्ट हे करून टाकलंय फ्रॉस्टिंगसाठी. होममेड केक आहे. ह्यावर थोडेसे आपण ॲपलचे पीसेस लावूया त्याच्यावरती. इथे रेडी आहे. काय चाललंय बघायला? वा 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 वृषाली, खूप सुंदर केलंयस रे. बेसिक हे तिचे ट्रीट नाही, छान वाटतं एकदम. हे तिच्या ग्रूमरने दिला.
त्रास दिल्याबद्दल दिली. आणि अशा प्रकारे आम्ही मस्त डेकोरेशन केलेलं आहे घरच्या घरी. थोडे मुगे आणि आमच्याकडे बर्थडेची कॅप नाहीये म्हणून तिला समर कॅप घातली. मोमोला चालतंय. आणि आमचा केक पण रेडी आहे. आणि आमचा हॅपी बर्थडेचा बॅनर ॲज युजल पडलेलं आहे कारण ते स्टिकच होत नाहीये त्याला. हा मोमोला गिफ्ट मिळाले. वाचतो का? हो वाचतो ना. इथे काहीतरी आहे बघ या साईडला कुठेतरी. नेक्स्ट काय? वाव बॉल. हो वा कोणाचा आहे बॉल? हा पण वाचतो. काय वाव मोमो खाऊ. वाव आणि अजून ट्रीट्स. हा मज्जा आहे मोमोची. अजून एक बॉल होता त्याच्यात. हो आहे बघ. तिला बॉल एवढे आवडतात घेऊन गेली. दे मला दे मोमो. दे 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 दे. तिला कळत नाही हा खेळू का तो खेळ. A few moments later. आत्ता आम्ही आलेलो आहोत वेवे प्रॉमिनाडला. संध्याकाळचे 6:30 झालेत. तिला फार आवडतं प्रॉमिनाड त्यामुळे आम्ही तिला इथे घेऊन आलो आहे. तिला आईस्क्रीम पण द्यायचं आहे आणि जर पाणी चांगलं असेल फार थंड नसेल तर तिला थोडं पाण्यात पण सोडू. तिला जायचंच आहे पाण्यात. हे आमचं आईस्क्रीम आहे आणि मोमोने खाल्लंय पण मी व्हिडिओज घ्यायचा विसरले नादामध्ये. मोमो तू खाल्लाय आता ते माझं आईस्क्रीम आहे. तू खाल्लं ना व्हॅनिला अख्खं. तर अशा प्रकारे मोमोचा वाढदिवस आम्ही आमच्या परीने साजरी केला. तिचे इथे कोणी फ्रेंड्स नाही आहेत त्यामुळे कोणाला बोलवता नाही आलं. तिला रस्त्यावरती बरेचसे डॉग्स दिसतात त्यांच्याशी ती म्हणजे ती खेळते खेळायला वगैरे जाते. पण असं म्हणजे एक बेस्ट फ्रेंड असतं किंवा असं जे तिचे इंडियामध्ये होते तसं इथे अजून कोणी नाहीये. त्यामुळे आम्ही तिचा दिवस मस्त तिला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या करायचा प्रयत्न केलेला आहे. तिला आईस्क्रीम दिलं, पाण्यात नेलं, प्रॉमिनाडला नेलं, छान छान खाऊ दिला, केक बनवला. सो अशा प्रकारे आम्ही मस्त सेलिब्रेट केलेला आहे. आणि मोमो तुला आवडलं का? मोमो तुला आवडलं? मोमो तुला आवडलं? तुला पाण्यात जायला आवडलं? आईस्क्रीम आवडलं मोमो? आईस्क्रीम खाल्लं असते. आईस्क्रीम खाल्लं ना व्हॅनिलाचं? कुठे आईस्क्रीम? आणि बिकी
बिस्किट. केक. अरे केक कोणी खाल्ला केक? केक कोणी खाल्ला मोमो? कोणी केलं? मम्मा. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला मोमोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन बघायला आवडलं असेल, आणि आवडलं असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा, तिला ब्लेसिंग्स द्या आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.